श्री स्वामी समर्थ 11 जून 2026 वार गुरुवार या दिवशी आलेली कमला एकादशी ही साधी एकादशी नाही. विशेष म्हणजे कमला एकादशी पुरुषोत्तम मासात म्हणजेच मंडळी अधिक मासामध्ये आलेली आहे आणि या दिवशी जर पूर्ण श्रद्धेने गायीला एक विशेष वस्तू खाऊ घातली तर कितीही अडकलेले काम असोत, घरातील अडचणी असोत, पैशांच्या समस्या असोत किंवा मनातील एखादी कठीण इच्छा असो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने मार्ग मिळून जातो. शास्त्रात सांगितलेलं आहे की अनेक लोक उपवास करतात, पूजा करतात, पण या दिवशी गायीची सेवा केल्याने मिळणारं पुण्य खूप मोठं मानलं जातं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. नमस्कार मंडळी, मी माधुरी. स्वागत आहे तुमचं आपल्या गुरुस्वामी या चॅनलमध्ये. प्रत्येक दिवस तुमचा सुखाचा, समाधानाचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, अत्यंत पवित्र असा, विष्णू परमप्रिय असणारे पुरुषोत्तम मास म्हणजेच आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ईश्वराने दिलेली एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात केलेले नामस्मरण, पूजा, दान, जप आणि सेवा याचं फळ अनेक पटीने वाढत असतं असं मानले जाते. आणि मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच अधिक मासाच्या शुक्ल पक्षात आलेली कमला एकादशी खूप विशेष मानली जाते. ही एकादशी अत्यंत दुर्मिळ, अलौकिक आणि महत्त्वाची आहे. आपल्या सनातन धर्मातील पुराणात असं स्पष्ट सांगितलेलं आहे की अधिक मासात येणारे या एकादशीचं व्रत पूर्ण श्रद्धेने केल्याने मिळणारं पुण्य हे इतर अनेक एकादशींपेक्षा कितीतरी पटीने अधिक असतं. संसारातील सुख, दुःख, अडचणी, आर्थिक ताण, मानसिक अस्वस्थता कमी करून भगवान विष्णूंची कृपा मिळवून देणारी ही पवित्र तिथी मानली जाते. म्हणूनच अनेक लोक या दिवशी आवर्जून उपवास करतात. काही लोक संपूर्ण दिवस नामस्मरण करतात, तर काही लोक दान धर्म करतात. पण एक गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असते, ती म्हणजे या दिवशी गायीची सेवा करण्याचे विशेष महत्त्व. गाय ही आपल्या धर्मात केवळ प्राणी मानली जात नाही, तर गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास मानला जातो. म्हणूनच गायीला गोमाता म्हटलं जातं. कमला एकादशीच्या दिवशी जर पूर्ण श्रद्धेने गायीला एक विशेष नैवेद्य खाऊ घातला तर ती सेवा थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते असं मानले जाते. विशेष म्हणजे ज्यांना उपवास करणं शक्य नाही, ज्यांना मोठी पूजा जमणार नाही, अशा लोकांनीही हा छोटासा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तरीही त्याचं शुभफळ मिळत असतं. मंडळी, सांगितलं जातं की अनेकांच्या जीवनात काही ना काही अडचणी चालू असतात. कोणाचं लग्न जमत नाही, कोणाच्या घरात सतत भांडण होतात, तर कोणाच्या हातात पैसा टिकत नाही. काही लोकांना नोकरीत अडथळे येतात, काही जण मानसिक तणावात असतात आणि कित्येक वेळा खूप प्रयत्न करूनही काम पूर्ण होत नाही. अशा वेळी माणूस पूर्णपणे थकून जातो. पण आपल्या शास्त्रामध्ये काही साधे आणि सात्विक उपाय सांगितले आहेत. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले हे उपाय मनाला आधार देतात आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात. मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुवारी कमला एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक विशेष वस्तू गायीला खाऊ घालायची आहे. हा उपाय सकाळपासून ते रात्रीपर्यंत कधीही करू शकता, पण पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने करायचा आहे. फक्त घाईघाई करू नका किंवा दिखाव्यासाठी काही करू नका. मनात भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचे स्मरण ठेवून हा उपाय केला तर त्याचं महत्त्व अधिक वाढतं. कमला एकादशी असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं देखील खूप शुभ मानले जाते. कारण मंडळी, कमला हे माता लक्ष्मीचं एक पवित्र नाव आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी लोक विशेष पूजा करतात. विशेषतः अधिक मासात आलेली ही कमला एकादशी असल्यामुळे तिचं महत्त्व अजूनच वाढलेलं आहे. या गुरुवारी सकाळी शक्य असेल तर लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विविध पूजा करून घ्या. देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. तुळशीसमोर दिवा लावा. मंडळी बघा, तुळशीजवळ दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं आणि दिवसभरात वेळ मिळेल तसं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायण नमः या मंत्राचा जप करत राहा. घरात शांत आणि सात्विक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि या सर्व गोष्टींसोबतच गाईला खाऊ घालायला जो विशेष नैवेद्य आहे तो कसा तयार करायचा, त्यात कोणती वस्तू टाकायची आहे, तो गाईला नेमका कशा पद्धतीने खाऊ घालायचा, हे आता आपण सविस्तर जाणून घेऊया. कमला एकादशीच्या दिवशी गाईला खाऊ घालायचा जो नैवेद्य आहे तर तो खूप साधा आहे, पण पूर्ण श्रद्धेने केला तर त्याचं महत्त्व खूप मोठे मानले जाते.
अनेक लोकांना वाटतं की मोठमोठ्या पूजा केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही, पण आपल्या शास्त्रात भावना आणि श्रद्धेला सर्वात जास्त महत्त्व दिलं आहे. म्हणूनच हा उपाय करताना मन स्वच्छ आणि शांत असणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरात भगवान विष्णू, विठ्ठल, बाळकृष्ण किंवा माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर बसायचं आहे. काहीच नसेल तर काही हरकत नाही. फक्त मनापासून नामस्मरण करा. कारण देव भावना पाहतात. त्यानंतर एक स्वच्छ ताट घ्या. स्टीलचे किंवा तांब्याचं असलं तरीही चालेल. त्या ताटामध्ये थोडीशी हळद घेऊन छोटंसं स्वास्तिक काढून घ्या. स्वास्तिक शुभ लाभ मानलं जातं. त्यानंतर त्या ताटामध्ये एक छोटीशी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. त्या खोबऱ्याच्या वाटीत तुम्हाला चणा डाळ भरायची आहे आणि चणा डाळीवर बघा गुळाचा एक खडा ठेवायचा आहे. सोबतच किंवा 2 केळी देखील ठेवायची आहे. हा नैवेद्य खूप साधा वाटतो, पण कमला एकादशीच्या दिवशी गायला गूळ, चणा डाळ आणि केळ खाऊ घालणं अत्यंत शुभ मानले जाते. कारण मंडळी या वस्तू सात्विक मानल्या जातात आणि गायीलाही या वस्तू प्रिय असतात. यानंतर त्या ताटासमोर तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि शांतपणे काही वेळ भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलू शकता. जितकाच वेळ जमेल तितका जप करा. मनात तुमची इच्छा बोला. घरातील अडचणी सांगा. आर्थिक समस्या असतील, आरोग्याची चिंता असेल, मुलांचे शिक्षण असेल, लग्नाची अडचण असेल, जे काही मनात आहे ते शांतपणे भगवान विष्णूंना सांगा. कारण अधिक मासात केलेली प्रार्थना विशेषतः फलदायी मानली जाते. आणि मंडळी कमला एकादशीला केलेली सेवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीपर्यंत लवकर पोहोचते असं सांगितलं जातं. त्यानंतर हा नैवेद्य घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे. तुमच्या घराजवळ जी गाय असेल तिथे जा. ओळखीची गाय असो किंवा इतर कोणाची गाय असो, पूर्ण श्रद्धेने तिची सेवा करा. सर्वप्रथम गायीसमोर हात जोडून नमस्कार करा. शक्य असेल तर तिच्या पायावर थोडंसं पाणी अर्पण करा. कपाळावरती हळद कुंकू लावा आणि मग प्रेमाने तिला नैवेद्य खाऊ घाला. मंडळी खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून द्या. चणा डाळ, गूळ आणि केळ एकत्र भरून गाईला द्या. मंडळी गाईला कधीही घाईघाईमध्ये किंवा जबरदस्तीने काहीही खाऊ घालू नका. प्रेमाने आणि शांतपणे द्या. अनेक लोक हा उपाय करताना एक खूप मोठी चूक करतात. ते फक्त वस्तू देतात पण मनात श्रद्धा नसते. तसं करू नका. गाय ही आपल्या धर्मात पूजनीय मानली गेली आहे. म्हणूनच तिच्याकडे सेवा भावनाने पहा. कारण सेवा आणि श्रद्धा याचं फळ नेहमीच मोठं मिळतं. याशिवाय शक्य असेल तर गायीला प्रदक्षिणा घाला आणि तिच्या पायाखालची थोडीशी माती कपाळाला लावा. मंडळी काही लोक ही माती देवघरामध्ये ठेवतात. अशी मान्यता आहे की त्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. कमला एकादशीच्या दिवशी हा उपाय करताना मनात राग, द्वेष, भांडण किंवा वाईट विचार ठेवू नका. मंडळी शक्य तितकं शांत राहा. कोणालाही दुखवू नका. कारण अधिक मासात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट अनेक पटीने वाढून परत मिळते असं मानलं जातं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, गुरुवारी शक्य असेल तर तुळशीसमोर सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा नक्की लावा आणि घरात विष्णू सहस्त्रनाम, रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू ठेवा. तसेच दरवाजामध्ये हळदी कुंकाचं लेपन देखील करा. याने खूप शुभ मानलं जातं. त्यानंतर मंडळी घरातील वातावरण खूप प्रसन्न वाटू लागतं. अनेक लोक विचारतात, हा उपाय केल्यावर किती दिवसात फळ मिळतं? पण देवाकडे केलेली सेवा ही व्यवहारासारखी नसते. श्रद्धेने केलेले प्रत्येक चांगलं कर्म योग्य वेळी फळ देतच असतं. त्यामुळे पूर्ण विश्वासाने आणि सकारात्मक मनाने हा उपाय नक्की करा. कमला एकादशीच्या दिवशी काही छोटे छोटे नियम पाळले तर त्याचे शुभ फळ अधिक मिळत असतं. म्हणून मंडळी शक्य तितकं दिवस सात्विक पद्धतीने घालवण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा आपण पूजा करतो, उपाय करतो, पण दिवसभर राग, चिडचिड, वादविवाद सुरू असतात. त्यामुळे मन शांत राहत नाही. शक्य तितकं शांत राहा. घरात प्रेमानं बोला. कोणालाही कठोर शब्द बोलू नका. या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. मंडळी जर तुमच्या घरी तुळस असेल तर सकाळी स्वच्छ अंघोळ करून पाणी घाला. तुळशीसमोर दिवा लावा आणि हात जोडून प्रार्थना करा. कारण तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. विशेषतः अधिक मासात तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य वाढते असं सांगितले जाते. गुरुवारी शक्य असेल तर घराच्या मुख्य दरवाजासमोर थोडीशी रांगोळी काढा. अगदी छोटी काढली तरीही चालेल. उंबरठा स्वच्छ ठेवा. कारण आपल्या शास्त्रानुसार मंडळी स्वच्छ आणि सात्विक घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि
माता लक्ष्मीचं आगमनही अशाच घरात होतं असं मानले जाते. कमला एकादशी असल्यामुळे दानधर्माचेही विशेष महत्त्व आहे. तुमच्या यथाशक्ती एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा, पक्ष्यांना दाणे टाका, गाईला चारा द्या, एखाद्या वृद्ध व्यक्तीची मदत करा. कारण अधिक मासात केलेली सेवा आणि दान खूप पुण्याचं मानलं जातं. अनेक लोक विचारतात, उपवास नाही केला तर चालेल का? तर हो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. काही लोकांना तब्येतीमुळे उपवास करणं शक्य नसतं, तर काही लोकांना कामावर असतात. त्यामुळे जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर फक्त सात्विक आहार घ्या. कांदा, लसूण, मांसाहार, जास्त तिखट मसालेदार पदार्थ टाळा आणि दिवसभरात शक्य तितकं नामस्मरण करा. कारण एकादशीचा खरा अर्थ फक्त उपाशी राहणं नाही, मन, विचार आणि आचार शुद्ध ठेवणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक लोक दिवसभर उपवास करतात पण मनात राग ठेवतात, त्यामुळे उपवासाचं पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. कमला एकादशी आणि अधिक मास याचा दुर्मिळ योग खूप विशेष मानला जातो. म्हणूनच हा दिवस वाया जाऊ देऊ नका. काही लोक म्हणतात, आमच्याकडे वेळ नाही, पूजा जमत नाही, नियम पाळता येत नाही. पण देवाला मोठेपणा नको असतो, श्रद्धा हवी असते. मनापासून घेतलेलं एक नाव सुद्धा खूप मोठं असतं. मंडळी, गुरुवारी गाईला खाऊ घालण्यासाठी हा उपाय करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणतीही इच्छा मनात ठेवताना दुसऱ्यांचं वाईट कधीही मागू नका. फक्त आपल्या घराचं सुख, शांतता, समृद्धी, आरोग्य आणि प्रगती यासाठीच मागा, प्रार्थना करा. कारण चांगल्या भावनेने केलेली प्रार्थना नेहमी शुभ फळ देते. अनेकांच्या घरात सध्या पैशांच्या चणचणी आहेत. काही लोक कर्जामुळे त्रासलेले आहेत, तर काही लोकांच्या हातात पैसा टिकत नाही. काहींची कामं वारंवार अडकतात, तर अशा वेळी माणूस खूप निराश होतो. पण अशा पवित्र काळात केलेले नामस्मरण आणि सेवा आपल्याला मनाला शांतता देते, जीवनात आशा निर्माण करते. गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी एक छोटंसं काम अजून करा. देवासमोर बसून 2 मिनिटे शांतपणे श्री विष्णवे नमः किंवा श्री स्वामी समर्थांचा जप करा. कारण त्या दिवशी गुरुवार आहे. मंडळी, आणि बघा, दिवसात झालेल्या चुकांसाठी मनापासून क्षमा मागा. यामुळे मन हलकं वाटतं आणि घरातही शांतता टिकून राहते. मंडळी, ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. कारण अनेक वेळा अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि श्रद्धेने हा उपाय नक्की करा. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कमला एकादशीला तुम्ही कोणत्या देवाचे नामस्मरण करणार आहात तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपल्या अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या गुरुस्वामी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मंडळी.